आपण पाहत आहात केएस न्यूज मराठी। नमस्कार, मी वसंत सावंत माडगाव विकास आघाडीमार्फत बोलत आहे। 6 महिन्याचे वर झाले खड्डे आहेत, त्यामुळे जवळजवळ 10 ते 15 अपघात झाले। त्यामुळे काय झालं, काही पेशंट रुग्ण सांगलीमध्ये ॲडमिट आहेत। आता ही कार गाडी येत आहे बघा, खड्डे सुद्धा लागत आहेत, त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलेले आहे। हे सगळं ह्याच्यामुळे आहे की नाही, आम्ही याबद्दल PWD यांच्यावर मी बोललो आहे की 8 दिवसात नाही खड्डे बुजवला तर आमच्यामार्फत आंदोलन करण्यात येईल असं आम्ही सांगितलेलं आहे। मागच्या आठवड्यातच कराळे म्हणून एक आमचा बांधवच त्याचा अपघात झाला आहे, तो अजून सांगलीत ॲडमिट आहे। त्यामुळं बऱ्याच नागरिकांची मागणी आहे की खड्डे बुजवून घ्या। 4 व्हीलरचे प्रवासी असू दे, दुचाकी प्रवासी असू दे, यांना भरपूर अडचण येत आहे। रात्री तर थंडीत हे खड्डे दिसत नाहीत, धोका असल्यामुळे बरेच अपघात होत आहेत। त्यामुळं हे प्रमाण कमी होण्यासाठी तात्काळ खड्डे भरण्यात यावे, अन्यथा माडगाव विकास आघाडीमार्फत आंदोलन करण्यात येईल। केएस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।